आज माघ शुद्ध जया एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठलाला फुलांच्या आरासाने सजवण्यात आलेले आहे। खरं तर या माघ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या व शेजारच्या राज्यातून लाखो भाविक पंढरपुरात आलेले आहेत। ह्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात साधारण 5 ते 6 किलोमीटरपर्यंत रांग गेलेली आहे। हे भाविक मंदिरात येत असताना मंदिरामध्ये विठ्ठलाला रुक्मिणीला गाभारा, विठ्ठलाचा गाभारा, 4 खांबी 16 खांबी यांनी फुलाची सजावट केलेली आहे मंदिर समिती वतीनं। खरं तर आज पहाटे मंदिर समितीचे सदस्य हबप प्रकाश महाराज जवंजाळ व संभाजी शिंदे यांच्या हस्ते महापूजा होऊन या सोहळ्याला खरं तर सुरुवात झालेली आहे। आणि या सोहळ्याला सुरुवात झालेला असताना दर्शनाची रांग साधारण 6-7 किलोमीटर गेली असताना भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनापर्यंत पायापर्यंत येण्यासाठी 15 ते 16 तासाचा कालावधी लागत आहे। आणि खरं तर विठ्ठल रूप आता आपल्याला बघायला मिळत आहे। या 15 तासाच्या 16 तासाच्या प्रतीक्षेनंतर भाविक विठ्ठलापाशी येत असताना खरं तर विठ्ठलाचं रूप आता भाविकांच्या चेहऱ्यासारखं भावूक झालेलं दिसत आहे। आणि त्याचबरोबर विठ्ठल मंदिरातून पूर्णपणे फुलांची सजावट साधारण 2 ते 3 टनाची फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। विठ्ठल मंदिरातून जगजित डांगे, न्यूज 9 मराठी।